दिवा शहराच्या विकासासाठी अमोल केंद्रे बसले उपोषणाला। ठाणे महानगरपालिका कचराली तलाव समोर दिवा शहराच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक अमोल केंद्रे व अश्विनी केंद्रे उपोषणास बसले आहेत। दिवा शहरात दिवसांगणिक वाढणारी लोकसंख्या आणि मूलभूत समस्या यांना तोंड द्यावे लागत आहे। विभागाची स्वतंत्र प्रभाग समिती असून देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे। विकासाच्या नावाखाली दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढताना दिसत आहे। दिवा शहरातील जनतेसाठी अमोल केंद्रे यांनी लोकशाही मार्गाने सतत पाठपुरावा करून देखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे, असे केंद्रे यांनी सांगितले। शहरात 8 नगरसेवक आहेत, मात्र महापालिकेत सत्ता शिवसेनेची असून देखील शहराची बकाल अवस्था निर्माण झाली आहे। उपोषणाची परवानगी घेण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो असताना मला मारण्याची धमकी देण्यात आली, असे केंद्रे यांनी सांगितले। अमोल केंद्रे गेल्या 8 दिवसापासून दिवावासियांच्या ज्या वर्षानुवर्ष भेडसावणाऱ्या समस्या आहे त्या समस्याबाबत गेल्या 3 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय, पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही, साधं विचारपूसही केली नाही। म्हणून 8 दिवसापासून ते आम्हाला उपोषण करत आहे। दिव्यातले हे रस्ते एवढे घाणेरडी परिस्थिती आहे, 15 वर्षापासून कुठलाही रस्ता बनलेला नाही आहे। जो मुंब्रा कॉलनीचा रस्ता होता ते आमदार साहेब, खासदार साहेब, महापौर मॅडम असे सर्वांनी एका रस्त्यात 7 वेळेस उद्घाटन केलं, तरीही तो रस्ता अजूनही अपूर्ण नसतो। 17 फेब्रुवारी 2017ला पालकमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की मुंब्रा कॉलनी 100 कोटीचा निधी रस्त्यासाठी आला आहे आणि त्यातील 6 कोटीच्या या मुंब्रा कॉलनीच्या रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तो तर रस्ता अजून अपूर्ण आहे। बाकीचे मग 100 कोटी गेले कुठे? 100 कोटीमधलं या रस्त्यापैकी एकही रस्ता कुठला बनणार नाही। आज तिथे 8 नगरसेवक आहेत, एक ठाण्याची उपमहापौर, एक रमाकांत मडवी, एक सभापती आहेत, एक आमदार, एवढे सर्व असून दिव्याकडे शहरी भागामध्ये एकही सार्वजनिक शौचालय नाही आहे, ना कुठे समाज मंदिर नाही आहे। दिव्यामध्ये कुठली एवढी हलाखीची परिस्थिती आहे, शाळेतल्या मुलांना जायला सुद्धा एक रस्ते नाही आहे। तिकडे तिकडे असे घाण पाणी, सांडपाणी एवढं भरलेलं आहे, पण तिथे कोणी लक्ष देत नाही आहे। आजपर्यंत कोणी विचारपूसही कोणी करत नाही। आज माझा 8वा दिवस आहे, फक्त डॉक्टर तर मला चेकअप करायला म्हणजे 2 वेळेस आले। सर, महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे तिथे आले होते? महानगरपालिकेचे अधिकारी आलेच नाही भेटायला। तुला त्यांनी सांगितलं तुमचा सिस्टममध्ये पाठवा, आणि आम्ही काल आमच्या सिस्टममध्ये गेलो भेटायला, त्यांना सांगतात की आम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य करतो। त्यांनी सांगितलं उपोषण सोडा आणि तुम्हाला 2-3 दिवसांनी लेटर होईल। मग त्यांनाच द्यायचं होतं, त्यांना माहिती उपोषण झालं एवढं, तर त्यांनी लेटर द्यायला पाहिजे होतं। याचा अर्थ त्यांना ते टाळाटाळ करत आहेत। तिथे स्थानिक नगरसेवक 8 आहेत। 8 नगरसेवक? हो, ते शिवसेनेचे सर्व। त्यातील ठाण्याचे जे उपमहापौर आहेत ते रमाकांत मडवी, ते तिथलेच आहेत। रमाकांत मडवी साहेबांच्या बाजूचा रस्ता शिवसेने झालेला आहे, सर्व झालेले आहे। आनंदनगरचा रस्ता त्यांच्या ऑफिसच्या बाजून नाला, तोही नाला साफ नाही। त्यांच्या ऑफिसच्या बाजूला नाले साफ करायला पाहिजे ते। एवढी घाणेरडी अवस्था आहे दिव्याची, विचारू नका। तुम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे? ते साहेबांनी गेल्या सर्वांना निवेदन दिलेले आहेत। गेल्या 16/10/2018 पासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो, कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। पण आज याच्यात लक्ष घातलं, त्यांनी जाती लक्ष घातलं आयुक्त साहेबांनी, तर गेल्या 27 वर्षापासून यांची सत्ता आहे आणि महानगरपालिका बरोबर। 15 वर्षात किती निधी गेला हे जर त्यांनी चेक केलं की 15 वर्षामध्ये दिव्याच्या विकासासाठी किती निधी दिला आहे, किती रस्ते। दिव्यामध्ये वाढणारी लोकसंख्या पण भरपूर आहे, भरपूर लोकसंख्या आहे, पण कसं शेवटी दंडेलशाही आहे। दंडेलशाही? हो, तर मलाच बघा ना, मी हे करत असताना मला 1 तारखेला आम्ही मोर्चा काढतो, 1 तारखेला मोर्चा काढल्यानंतर आमच्यावर 6 तारखेला केस केली जाते पोलिसांकडे। म्हणजे याच्यामध्ये राजकीय यांच्या हाताखाली पोलीस यंत्रणा नाही जपली गेली। ओके। मुंब्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मला ऑफिसमध्ये बोलून शिवीगाळ करतात, दम देतात, तुला दिव्यात राहू देणार नाही, हे करतायत। म्हणजे सामान्य माणसाचं जीवनामध्ये काय राहिलंच नाही। कोणी दंडेलशाही चालू, खूप दंडेलशाही आहे। आज दिव्यातली पब्लिक नाही येत, कारण याला तेच कारण आहे, कारण आल्यानंतर त्याची रूम खाली होणार, लाईट बंद होणार, पाणी कटिंग होणार, त्याला मारलं जाणार, आणि वर्षानुवर्ष होणार आहे। आजपर्यंत दिव्यामध्ये कोणी आवाज उठवलाच नाही। जर आवाज उठवला असता तर आजपर्यंत दिव्याचा विकास झाला असता। धन्यवाद।